सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन मत्तय याचा 10वा अध्याय वचने 29 ते 31. मत्तय याचा 10वा अध्याय वचने 29 ते 31. 2 चिमण्या दमडीला विकतात की नाही, तथापि तुमच्या पित्याच्या आज्ञे वाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरील सर्व केस देखील मोजलेले आहेत, म्हणून भिवू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. देवबाप वाचलेले वचन आपल्यासाठी आशीर्वादित. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, आज सकाळी जे वचन आमच्या समोर वाचण्यात आलेले आहे मत्तेको शुभवर्तमान याचा 10व्या अध्यायातील जी वचनं आम्ही पाहिलेली आहेत, या 10व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांना तयार केलं आणि त्यांना एक मोठी जबाबदारी किंवा एक मोठे अधिकार त्यांना देऊन त्यांना या समाजामध्ये त्यांनी पाठवलेला आहे. आणि 2 ते 4 वचनामध्ये आम्ही पाहतो की या सगळ्या 12 शिष्यांची नावं आम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना अधिकार प्रभूने दिलेले आहेत. त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही सुवार्ता घोषित करा. ती सुवार्ता कोणती आहे तर स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे, पश्चाताप करा. त्यानंतर आम्ही पुढे पाहतो की वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांना अधिकार दिलेला आहे. रोग्यांना बरे करण्याचा अधिकार, मेलेल्यांना उठवण्याचा अधिकार, कुष्ठांना शुद्ध करण्याचा अधिकार, भूते काढण्याचा अधिकार आणि या सगळ्या गोष्टी त्यांना देत असताना त्यांनी सांगितलं की सर्व सेवा तुम्ही फुकट करा. कुठल्या प्रकारचं मोल तुम्ही त्यासाठी घेऊ नका. त्याच प्रकारे तुम्ही जात असताना वाटेवरती तुम्ही कुठल्याही प्रकारचा अंगरखा किंवा कुठल्या प्रकारच्या काही वाहना किंवा या गोष्टी तुम्ही घेऊ नका, कारण की हे सर्व काही पुरवणारा परमेश्वर आहे. या सर्व गोष्टी देणारा तो देव आहे. तुमचं पोषण तो करणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी त्यांना सांगत असताना त्यांना धीर आणि धैर्य देत असताना जे वचन आम्ही वाचलेले आहे त्यामध्ये महत्वाची गोष्ट प्रभू त्यांना सांगत आहे आणि ती गोष्ट म्हणजे की तुमची मोल जे आहे ते अधिक आहे. प्रियानो, आज आम्हाला हा विचार करायचा की माझं मोल प्रभूसाठी काय आहे.
मी कुठल्या प्रकारचा व्यक्ती आहे, प्रभू कुठल्या प्रकारची काळजी माझी घेत आहे. प्रभूने या ठिकाणी आपल्या शिष्यांना हा मोठा धीर दिला, मोठा अधिकार दिला, मोठं सामर्थ्याने त्यांना भरलं एका वचनाच्या द्वारे. आणि ते वचन असं सांगतं की चिमण्या ज्या आहेत त्यांचं मोल फक्त 2 कवडी इतकं आहे. त्या विकत मिळतात. 2 कवडी देऊन त्या चिमण्या विकत मिळतात. आणि त्यापेक्षा अधिक मोल तुमचं आहे, कारण की त्या चिमण्यांची काळजी परमेश्वर घेतो. त्या पक्ष्यांची काळजी जो आहे तो परमेश्वर घेत आहे. आणि म्हणून त्यापेक्षा तुमचं मोल जे आहे ते अधिक आहे. जर प्रभू पक्ष्यांची काळजी घेतो, देवाचं वचन सांगतं की झाडावर जी चिमण्या बसतात, ते झोप घेतात, त्या खाली पडत नाही. परमेश्वर त्यांची काळजी घेतो की त्या उभ्या बसून राहतात झाडावरती, परंतु झोप घेत असताना त्या पडूत नाही. प्रियानो, आज आम्ही या ठिकाणी पाहतो की त्यापेक्षा आम्ही महान अशी आहोत. परमेश्वराने विशेष योजनेसाठी आम्हाला मनुष्य म्हणून निवडलेलं आहे. ती बुद्धिमत्ता ती दिलेली आहे, ते सामर्थ्य त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की शिष्यांना मेलेल्यांना उठवण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. प्रियानो, तोच परमेश्वर जो अधिकार त्यांनी शिष्यांना दिला, तोच परमेश्वर, तोच अधिकार आम्हाला सुद्धा तो देत आहे. आणि आज आम्हाला आमचं मोल ओळखणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर आम्ही प्रभूच्या चरणामध्ये आहोत, जर आम्ही त्याच्या समक्षतेमध्ये आहोत, तर प्रियानो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की एलिया हा आपल्यासारखाच स्वभावाचा मनुष्य होता. त्यांनी प्रार्थना केली, या भूतलावरती 3 वर्ष पाऊस पडला नाही. हो प्रियानो, आज आमचे स्वभाव, आमचं वागणं, आमचं बोलणं, आमचं जीवन एक सर्वसाधारण त्याच व्यक्तींसाठी आहे की ज्या व्यक्ती आम्ही बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये महान व्यक्ती आम्ही पाहत आहोत. फरक हा एवढाच आहे की आम्ही आमचं मोल समजू शकलो नाही, आम्ही आमचे अधिकार समजू शकलो नाही. आणि म्हणून आज ही वेळ आहे की आम्ही आमचं मोल समजावं की देवासमोर आमचं मोल काय, जगासमोर नाही. जग आमचा कदाचित तिरस्कार करणार आहे, आम्हाला डावलणार आहे, परंतु ज्यावेळेस परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही रोज आहोत, देवाच्या समोर आम्ही रोज आहोत, रोज गुडघे टेकून त्याच्या समोर आम्ही उभे राहत आहोत, तर दिवसेंदिवस आमचं मोल वाढल्याशिवाय राहणार नाही, दिवसेंदिवस आमचे अधिकार वाढल्याशिवाय राहणार नाही. प्रभू करो आणि आम्ही आमचं मोल जे आहे ते आम्ही समजावं, प्रभूकडून ते आम्ही प्राप्त करून घ्यावं. प्रभू करो, तुम्हाला आशीर्वाद प्राप्त हो. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो दे बापा. आम्ही आमचे अधिकार समजावेत, आम्ही आमचं मोल समजावत. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो प्रिय पवित्र बापा प्रभू की आम्हा प्रत्येकांची जो तू काळजी घेणारा देव आहेस त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो. प्रभू, जो तू चिमण्यांची काळजी घेतो त्यापेक्षा तू म्हणतो की तुमचं मोल अधिक आहे. प्रभू, आज ते आम्ही समजावं, तुझी स्तुती करावी, तुझ्या चरणाजवळ यावं आणि तुझ्या समक्षतेमध्ये यावं असं तू कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.